कढईत तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण आता बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. बारीक चिरलेला कांदा चांगला हलवून घ्यायचा, चांगला असा मऊ करून घ्यायचा. चांगला मऊ झाला की त्यात आपण नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो चांगला मऊ झाला की त्यात थोडीशी आपण आता हळद घालणार. हळद घालायची. बघा, हळद घातली की असा डाळीला कलर छान येतो. त्यात मसूरची डाळ घालायची. मसूरची डाळ धुवायची नाही, कपड्यानं फक्त ओली पुसून घ्यायची. आणि डाळ चांगली अशी हलवून घेतली की त्यात मीठ घालायचं आणि किंचित पाणी घालायचं. लाल चटणी, आपला लाल घरगुती चटणीचा मसाला घालायचा आणि किंचित पाणी घालून डाळ ही अशी चांगली हलवून झाकून ठेवून द्यायची. बघा, डाळीत जास्त पाणी घालायचं नाही. डाळ चांगली अशी सुटसुटीत फटफटीत छान होते. आणि जास्त डाळ शिजवून पण द्यायची नाही. बघा, डाळीला आता कसा छान कलर आलेला आहे. आता आपण डाळ झाकून ठेवायची. झाकून ठेवली की डाळ अशी छान, बघा झाकण काढलेलं आहे. डाळ बघा कशी सुटसुटीत झालेली आहे. अजून 2 मिनटासाठी वाफलून घ्यायची तिला आणि डाळ पुन्हा एकदा गॅस बंद करून डाळ झाकून ठेवून द्यायची. डाळ अशी एकदम छान सुटसुटीत आणि अजिबात फुटत नाही. बघा डाळ कशी छान झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक. मसूरच्या डाळीचा डाळकांदा आवडल्यास त्याला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा मसूरची डाळ कशी झाली आहे.